सप्तशृंगी देवीचं जे तीर्थक्षेत्र आहे नाशिकमध्ये तिथे जाणार आहेत आणि हे सप्तशृंगी माता आहे आणि मातेच्या दर्शनासाठी आम्ही जे आहे निघणार आहोत आता. तर मी झाली आहे सकाळी सकाळी तयार आणि आम्ही थांबलो होतो त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वर जे आहे बरंच दूर पडतं, म्हणजे सप्तशृंगीला जाण्यासाठी जवळपास 105 किलोमीटर अंतर तिथून पडतं आणि आम्ही तिथून निघणार आहेत. नाशिक सिटीमधून तुम्हाला सप्तशृंगी देवीचं जे मंदिर आहे जवळपास 70 ते 80 किलोमीटर लागतं, तर ते जवळ पडेल. आणि आम्ही थांबलो होतो त्र्यंबकेश्वरला म्हणून आम्ही इथून निघालो. आणि मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे की सप्तशृंगी देवी मंदिरला तिथे गेल्यावर तुम्ही कुठे राहणार आणि म्हणजे काय खाणार आणि बाकी म्हणजे तिथं काय जेवणाची, राहण्याची, जाण्याची काय सुविधा आहे याबाबतीत मी सगळी माहिती देणार आहे. तर ही आम्ही तयार झालो. ही माझी बेबी आहे जी बोलते की तिनं जे बॅग घेतलेलं आहे शॉपिंगमधून, कालच्या मार्केटमधून शॉपिंग केलं आहे ती दाखवते ती. आणि ते आम्ही आता रेडी झालो आहे, सुंदरसं सगळे सुंदर सुंदर दिसतो आहे. आणि जाता जाता आम्ही गजानन भक्त निवास पुढे थोडेफार फोटोही काढले, कारण सकाळी सकाळी खूप सुंदर असं आणि हा 100 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आम्ही निघालो. पण मध्येच आम्हाला लागली भूक, कारण ब्रेकफास्ट केलेला नसल्यामुळे. तर आम्ही ब्रेकफास्टसाठी एका ठिकाणी थांबलो आणि तिथे आम्ही जे आहे इडली वडा जे आहे खाल्लं. तर मी होते व्हिडिओ शूट करत, पण माझी बेबी म्हणते की मम्मा माझा बॅग दाखव, म्हणजे तिला तिथं फक्त बॅग फ्लेक्स करायचं आहे. ते आम्ही तुम्ही बघू शकता. आणि इथे ब्रेकफास्ट केल्यानंतर जे आम्ही पुढील जर्नीसाठी निघालेलो आहे. तर सप्तशृंगी जे मंदिर आहे हे मंदिर नाशिकमध्ये आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की नाशिकमध्ये हे एक आदिशक्ती स्वयंभू असं शक्तिपीठ आहे. जसं की महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी शक्तिपीठ जे म्हणतात हे सप्तशृंगी देवीचं आहे. तिथं आपल्याला जाण्यासाठी आपण कारनं जाऊ शकतो, वाया बस जाऊ शकतो. तिथे त्यांच्या लोकल गाड्या असतात, बस असतात, तिथूनही आपण जाऊ शकत असतो. तर जे आहे तिथं पूजा वगैरे सकाळी 7-7:30 वाजता होते आणि 5:30 वाजता काकड आरती वगैरे होते. तर गडावर जाण्यासाठी जे आहे, गडावर असल्यामुळे सप्तशृंगी देवी मंदिर तिथे बऱ्याच साऱ्या काही सुविधाही आहेत. जर तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची सोय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात की तिथं जे भाविकांना गडावर सोयीसाठी काय केलेले आहे, तिथं ट्रस्ट आहे आणि ट्रस्टने धर्मशाळेमध्ये जवळपास 220 खोल्या आहेत. तिथं तुम्ही 214 काहीतरी खोल्या उपलब्ध असतात, ते तुम्ही तिथं जाऊन स्वतः बुक करू शकता. हे गड जे तुम्ही पाहतायत व्हिडिओमध्ये हेच आहे सप्तशृंगीचं गड. आणि या गडावरती तुम्हाला वरती दर्शनाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची सुद्धा सोय तिथे होईल. फक्त 20 रुपये पर थाली म्हणून तुम्हाला तिथं जेवण मिळेल आणि ते 12ही महिने जे आहे तुम्हाला तिथं जेवण मिळतं. तर त्याची काहीतरी टायमिंग असते, सकाळी 11 ते 2:30 आणि संध्याकाळी 7 ते 9:30 अशा प्रकारची तिथं जेवणाची सुद्धा सोय असते. आणि हे जे आहे राहण्याची आणि जाण्याची सोय झाल्यानंतर तिथं तुम्ही बरेच काही जे ठिकाणं पाहू शकता गडावर. जसं कालीकुंड आहे, सूर्यकुंड आहे, जलगुफा आहे, शीतगड आहे, गणपती मंदिर आहे, गुरुदेव आश्रम आहे. अशा प्रकारचे बरेच ठिकाण तुम्ही गडावर पाहू शकता. आणि देवीला जे आहे एकदा दर्शन झालं की तुम्ही तिथे देवीला जे काही आहे ओटीसुद्धा भरू शकता तिथं. तर अशा प्रकारची तिथं सोय वगैरे तुम्हाला पूजेसाठी सामानसुद्धा वरती मिळून जाईल. रस्त्यामध्ये तुम्हाला रूटमध्ये गडावरती
जे आहे बऱ्याच ठिकाणी धबधबे दिसतील, जसा पावसाचा आकार असेल तसा धबधबा दिसेल. आणि 5 किलोमीटर राहिल्यानंतर तुम्ही जवळपास 4 ते 5 किलोमीटर मंदिर राहिले म्हणलं की गडावरती ना पूर्ण असं धुकं पसरतं आणि त्या धुक्यामधून तुम्ही आरपार म्हणजे काहीही पाहू शकत नाही, इतकं भयंकर धुके असतं. फक्त तुम्हाला एक पुढची गाडी तेवढी दिसणार, बाकीचं तुम्हाला काहीही दिसेनासं होतं. फार दूरचं तर तुम्ही पाहू शकत नाही, फार जवळचं सुद्धा दिसत नाही, म्हणजे एवढा अंधार आणि धुकं तिथं होतं. तर हे शक्तिपीठ जे आहे एक अर्ध शक्तिपीठ आहे आणि स्वयंभू आहे असं मानलं जातं. तर ह्या सप्तशृंगी देवीला 12 हातांची जगदंबा असं सुद्धा म्हणलं जातं, जे की तुम्ही पुढे पाहशाल जेव्हा मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये देवीचं दर्शन तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये पुढे पाहशाल तेव्हा तुम्हाला कळेल की देवीला 12 हातांची जगदंबा का म्हणतात. तर हे अशा प्रकारे आम्ही जवळपास पोहोचलेलो आहे. नंतर आम्ही लंचसाठी थांबलो. लंच आम्ही काही जे भक्तनिवास वगैरे असतात जेवणाची सोयसुद्धा असते, पण आम्ही तिथे गेलो नाही. आम्हाला फार भूक लागलेली होती. तिकीट घेतलं आणि लगेच जे एंट्री करताच तुम्हाला जे मध्ये खाण्याच्या वगैरे सगळ्या सुविधा असतील तेही तुम्ही पैसे देऊन खाऊ शकता. तर इथे एका ठिकाणी सिद्धिविनायक नावाचं जे जेवणाचं होतं आम्ही तिथे थांबलो, खाल्लो. फार छान जेवण होतं. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये लागलेलो होतो आणि दर्शनासाठी. आणि प्रत्येक भाविकाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला जे आहे रोपवेनं जावं लागतं. रोपवे म्हणजे एका प्रकारची ट्रेनच असते. तर ही अशा प्रकारची ट्रेन बघा ही येते आहे आणि याच्याने प्रत्येकाला जायचं आहे. तर प्रत्येकाला 120 रुपये हे मोजावे लागतात पर व्यक्ती या ट्रेनमधून जाण्यासाठी. तर हे रोपवे आहे, याला ट्रेन वर्टिकल ट्रेन बी म्हणू शकता तुम्ही. तर ह्या रोपवेने जाण्यासाठी फार असं सुंदर एक्सपिरियन्स वाटला मला तर, कारण रोपवेने जे आहे खूप छान सुविधा दिलेली आहे. आणि रोपवेनंतर तुम्हाला एक हार्डली 5 मिनटं लागतात वरती जाण्यासाठी. तर वरती पोहोचलं की तुम्ही अजून ती रोपवे परत येत असते, असं ते ये जा रोपवेचं चालू असतं. तर त्यानंतर ही अशा ट्रेनमध्ये तुम्ही बसू शकतात. फार छान फिलिंग येते आणि सुंदर असं क्लायमेट असल्यामुळे आणि बाहेरचं जे वातावरणसुद्धा खूप छान होतं. तर तुम्ही ही रोपवे पाहू शकता, ही वरती जाते. आणि वरती पोहोचताच जे आहे देवीचं मंदिर लागेल आणि मंदिरामध्ये प्रवेश करता जर तुमचं VIP दर्शन असेल तर प्रत्येक व्यक्तीला 100 रुपये अशा प्रकारे फीस तिथे आकारली जाते. तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला फार वेळ नाही लागत, तुम्ही अक्षरशः देवीच्या जसे गाभाऱ्यातच जातात, फार तिथं वेळ लागत नाही. VIP म्हणजे खरंच VIP दर्शन तुम्हाला मिळेल. विदिन 5 ते 10 मिनिट्स तुम्ही दरवाजामध्ये उभे राहशाल. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि हे तुम्ही पाहू शकता फार कमी गर्दी आहे VIPच्या लाईनला, पण नॉर्मल रांगेमध्ये फार भयंकर गर्दी होती. आणि आम्ही इथे जे आहे दर्शन जे आहे देवीचं घेतो आहे. सुंदर असं रूप मातेचं तुम्ही इथं पाहशाल. तर आम्ही इथे काही फोटोही काढल्या आणि त्यानंतर जे आहे तुम्ही हे सप्तशृंगी मातेचं जे आहे रूप पाहू शकता. आणि मातेला 12 हात असल्यामुळे या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता 12 हाताची जगदंबा असेही बोलले जाते. तर अशा प्रकारे फार छान तिथं दर्शन होतं. ओटीही भरल्या जाते. ते ओटीचं सामानही पूजेच्या साठी सामान आहे ते सगळं तुम्हाला बाहेर तिथं मिळेल. ते घेऊन तुम्ही इथं देऊ शकता आणि देवीचे दर्शन करू शकता. एकदा दर्शन झाले की परत आपल्याला ट्रेनने परत निघावं लागतं आणि हे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून परत निघालो. अशा प्रकारे खूप छान जे आहे दर्शन झालेलं आहे आणि हा ब्लॉग आज इथेच संपतो. टिल देन बाय बाय.